श्री स्वामी समर्थ. हाय गाईज, रात्रीची वेळ झालेली आहे आणि मी घरी आल्यानंतर घरात पडला होता प्रसाद आणि उद्या ऑर्डरसाठी जायचं होतं. सो अद्विकचे एक एक खेळणे मी बॅग पलंगाकडून कपाटातून काढत होती, जो की आणि अद्विकसुद्धा मध्ये मध्ये त्याची चुळबुळ चालूच होती. रोज आल्यानंतर रात्री मला पसारा असा आवरावाच लागतो, घर क्लीन करून घ्यावं लागतं. जसं की तुम्ही बघू शकता पलंगावर कपडे पडलेत आणि प्लस अद्विकच्या गाड्यासुद्धा तुम्ही बघू शकता की मी गॅलरीत कशा लावलेल्या आहेत. बिकॉज घरामध्ये ठेवल्या तर घरात जागाच उरत नाही गाड्या ठेवायला. आणि त्याच्यामध्ये नाही म्हणता तो इतका आहे, 2 वर्ष 3 महिन्यांचा आहे, तरी त्याच्याकडे गाड्या 4 आहेत. सो आता ही मी बॅग जी घेऊन झालेली आहे ती इस्त्रीची बॅग आहे, जी की इस्त्रीवाल्याला द्यायची आहे. आणि अद्विकचं मध्ये मध्ये काम चालू आहे, मम्मा चिची आहे, हे आहे ते आहे. त्याला मध्येच वही आणि पेन हवा होता, तो तरी दिला. आणि ह्याचे शूज बघा, ह्याचे शूज पडले होते गॅलरीत. आता ते डोअर खोलून मी बाहेर ठेवते शूज, कारण की तो खाली इव्हिनिंगला वॉकिंगसाठी किंवा खेळायसाठी खाली जातो ना, तर तेव्हा मी त्याला शूज देते, पण तो घरात येऊनच काढतो. आता मी शूज ठेवण्यासाठी बाहेर गेली आहे. ते शूज ठेवून घेतले तर लगेच तो पण माझ्या मागे येतो, मम्मा 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 करत. सर तर आता मी त्याला त्याचे शूज ठेवले, पण तरी तो बाहेर थांबला होता. तर मग शेवटी त्याला उचलून घेऊन यावं लागलं मला, कारण की तो जाम वळवळ करतो आणि जाम आता जसा मोठा होत चालला ना तसं त्याचा ते बघता ना की कसा तो मस्ती करतोय. आणि शेवटी नंतर आला मध्ये आणि नंतर बोलतो की कॅमेरा माझ्याकडे कर, मला हाय गाईज बोलायचं. त्याच्या कपड्यांकडे नको लक्ष द्या, नुसतं डायपर घातलं आहे पण तो हाय गाईज करतो. आणि माझं सगळं झालं आवरून, जस्ट खुर्ची इकडे करून घेते आणि आवरावरी करून घेते. तरी छोटे मोठे खेळणे हे राहूनच जातं, बिकॉज उद्या सकाळी मला ऑर्डरला जायचं आहे. आणि काय झालं, माझ्या सलूनमध्ये जी दीदी कामाला होती ती आजारी असल्यामुळे, म्हणजे स्पॉन्डिलिसिटीला त्रास झाल्यामुळे आता मलाच पार्लरमध्ये लक्ष द्यावं लागतं, जे की मला 11ला जावं लागतं. सो सध्या थोडीशी धावपळ आहे आता मुलगी भेटेपर्यंत. मुलगी भेटली तर ठीक, बघूया आता कसं काय ते. सर्वांना तर सांगून ठेवलेलंच आहे, तर हळूहळू सगळं आवरणं चालूच आहे. तर तर आता मी तुम्हाला दाखवते. माझ्या दादाने साडी घेतली होती, पण ती साडी थोडीशी मध्ये फाटल्यामुळे मला ड्रेस घेते मी, जो की मी शिवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता असा हा मस्त असा टॉप मी शिवला आहे त्या साडीपासून, जी की आता हे नवीन साडी पॅटर्न निघालेला आहे. आणि त्याचबरोबर मी अशी एक पॅन्ट शिवलेली आहे, जी की तुम्हाला मी दाखवते. पण हा ड्रेस मला एकदम मस्त आणि खूप छान शिवलेला आहे, जे की आमच्या डोंबिवलीमध्येच राहतात, नेमाडे गल्लीमध्ये. त्यांनी असा मस्त ड्रेस शिवलेला आहे, मला खूप आवडलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी कॅमेरा ऑफ करून गेली होती, अदू आला आणि डायरेक्टली अदून कॅमेरा ऑन केला आणि मम्मी करतो. म्हणजे त्याला दाखवायचं होतं की मला सुद्धा कॅमेरा ऑन करता येतो करून. आणि रात्रीचे झालेले होते 11:30. त्याला घेतलं आणि परत कॅमेरा आणि परत त्याला सांगितलं हाय गाईज बोल. मग त्याला मजा येते हाय गाईज करायला. आणि नुसतं माझ्या मागे एक शेपटासारखं नुसतं माझ्या मागे त्याचं पडणं असतं. ती बडबड चालूच होती, मध्ये बडबड चालूच होती. तर फायनली हॉल आवरून झालेला आहे आणि चला तर आता झोपायची तयारी आहे. तर सकाळी आपण पुन्हा भेटूया. तर सकाळ झालेली आहे आणि मी ट्रेनमध्ये आहे, जो की मी चाललेली आहे विरार.